नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन नागनाथराव माने, माने बायोलॉजी क्लासेस लातूर याचा संचालक या नात्याने सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. विशेष करून 11वीमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. व्हेरी वेलकम टू ऑल ऑफ यू इन माने बायोलॉजी क्लासेस. लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ. मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे प्राध्यापक नितीन नागनाथराव माने गेली 17 वर्ष या क्षेत्रामध्ये अध्यापनाचं काम करतो आहे. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास 10 वर्ष एका नामांकित महाविद्यालयामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. जे सर्वजण जाणता राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर इथे जवळपास 10 वर्ष अध्यापनाचं काम केलेलं आहे. त्यानंतर 2 वर्ष सोनवणे कॉलेज लातूर इथेही काम केलेलं आहे. पण तेव्हा वाटलं की स्वतःची एक कोचिंग इन्स्टिट्यूट चालू करावी आणि गेली 5 वर्षापासून मी माझे स्वतःचे क्लासेस रन करतो आहे. क्लासेस सुरू झाल्यापासून अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण चांगले रिझल्ट दिलेले आहेत. माझ्या क्लासचा एकच मोटो आहे, पर्सनली व्हॉट आय बिलीव्ह इन, की कमी विद्यार्थी घेऊन चांगल्या प्रकारचा निकाल देणे. आय बिलीव्ह इन क्वांटिटी और क्वालिटी, दॅट इज इम्पॉर्टंट. आय पर्सनली बिलीव्ह इन क्वालिटी. क्वालिटीला महत्त्व दिलं जातं आणि सध्या सगळं जग हे थांबलेलं आहे, तुम्हाला कल्पना आहे. सगळीकडे कोविड-19चा प्रभाव आहे. तुम्ही आणि मी जे प्रत्यक्षात भेटायला पाहिजे होते, प्रत्यक्षात आपले क्लासेस सुरू व्हायला पाहिजे, आज आपण ऑनलाईन माध्यमातून एकमेकांशी भेटतो आहे. आणि सध्या तरी हा आपला एकमेव पर्याय उपलब्ध आहे. ठीक आहे, जेव्हा केव्हा लस येईल, आपल्याला शासन परवानगी देईल, तेव्हा ऑफलाईन क्लासेस नियमित चालतील. मी थोडक्यात माझ्या क्लासविषयी बोलणार आहे, नंतर आपण आपल्या मूळ टॉपिकला चालू करूयात. मी म्हणालो आत्ताच की माने बायोलॉजी क्लासेसची स्थापना फक्त 2015ला सुरू झाली. लगभग 5 वर्षामध्ये आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट, मला खूप अभिमानानं सांगावं वाटतं की माझ्या क्लासेसचे 400पेक्षा जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशित झाली आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये माझे विद्यार्थी आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मग विद्यार्थी प्रवेशित गेले, MBBS कॉलेजला प्रवेशित झाली, ती विनाकारण नाही, त्यांची मेहनत आणि आमचं माध्यम. कारण कुठलंही यश हे कुठंतरी विद्यार्थ्यांच्या यशामागे विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्सची गरज असते. आणि आपलं हे व्यासपीठ तुमच्यासाठीच खुलं आहे. मी माझ्या क्लासमधलं फक्त एकच म्हणेल, आज आपल्याला माहिती आहे किंवा कुठल्याही तुम्ही ज्या स्वप्न घेऊन इथं आलेले आहेत, तुमचं काय स्वप्न आहे सर्वांचं, मला डॉक्टर व्हायचं आहे. खरंच डॉक्टर होणं सोपं आहे? तर उत्तर आहे सोपं आहे, पण केव्हा त्याला योग्य मेहनत केलात. योग्य मेहनत, योग्य प्रकारे अभ्यास, हार्डवर्क, पंक्च्युअलिटी जर आपण ठेवली तर डॉक्टर होणं फार अवघड नाही आहे. तसं पाहिलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं असेल, आपलं ध्येय गाठायचं असेल तर त्याला प्रचंड मेहनतीची गरज आहे आणि इथंही तेच लागेल. जेव्हा तुम्ही पाहताय की वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी आज मितीला आता या वर्षीपासून एकच परीक्षा अस्तित्वात आहे. तिचं नाव आहे नीट एक्झाम, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. आणि ही परीक्षेचे स्वरूप आता सगळ्यांना जवळपास कल्पना आहे. ही परीक्षा 720 गुणाची असून आणि या 720 गुणापैकी 360 मार्क हे बायोलॉजी विषयाचे आहेत, म्हणजे 50% हा बायोलॉजी विषय आहे आणि राहिलेल्या 50% केमिस्ट्री आणि फिजिक्स येतात. म्हणून लक्षात घ्या, 360 गुण एकटा बायोलॉजी देतोय आणि बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360 गुण घेणं फार अवघडही नाही आहे, पण त्याला योग्य मेहनत लागेल आणि आपण त्या पद्धतीनं तयारी करून घेतोय. आपल्या क्लासेसमध्ये तुम्हाला सर्व लागणारे स्टडी मटेरियल प्रिंटेड स्वरूपात दिलं जाईल.
दर रविवारी आपण सध्या तरी जे वातावरण त्यानुसार दर रविवारी एक टेस्ट पेपर असतो. आठवड्याच्या शेवटी टेस्ट पेपर कंपल्सरी असेल. पूर्ण त्या महिनाअखेर त्या महिनाभरात झालेल्या पूर्ण सिलेबसवर एक क्युम्युलिटी टेस्ट असेल आणि ह्या टेस्ट वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या असतील, MCQ टाईप. आणि ते वर्षभर असेल. त्याचे मेसेज, त्याचे आत्ता सध्या तर तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून टेस्ट दिल्या जातील, त्याची माहिती वगैरे मी देत जाईन. तर आज आपण सुरू करूयात बायोलॉजी विषयाबद्दल. आणि बायोलॉजीमध्ये एकूण मी आत्ताच क्लिअर करू इच्छितो, कुठलाही विषय घ्या त्यातल्या त्यात बायोलॉजी विषयामध्ये 11वी ही खूप व्यापक आहे. 11th क्लासचा सिलेबस हा खूप विस्तृत आहे आणि मोठा आहे ॲज कम्पेअर टू 12th सिलेबस. आणि आपल्याला सध्या फक्त एकच माध्यम आहे. जरी बोर्ड पुस्तक असली तरी आपण NCERT बेस्ड शिकतो आहे. त्यामुळे बोर्डाचा भाग आपोआपच त्यामध्ये येऊन जाईल. वेगळं काही करण्याची गरज नाही आहे. तर नीट सिलेबस करत असताना आपल्याला दोन्ही 11वी आणि 12वीमध्ये एकूण 38 चॅप्टर आहेत. त्यामध्ये एकट्या 12वीमध्ये कमी आहेत. 11वीमध्ये सगळ्यात जास्त 22 चॅप्टर आहेत. मी पुन्हा म्हणतोय की 11वी हा बेस आहे आणि ज्यांना 11वी परफेक्ट जमलं त्याला नीट करणं अवघड नाही आहे. कारण 11वी खूप महत्त्वाचं आहे, बेसिक आहे. आणि 11वीतले सगळ्या संकल्पना जर क्लिअर झाल्या तर 12वी हा फार सोपा जाणारा भाग आहे. तर 11वी सिलेबस. आणि असंही पाहिलं तर नीट परीक्षेमध्ये 360 गुणापैकी अर्धे मार्क हे बॉटनीला आणि अर्धे मार्क झुलॉजीला. कारण तुम्हाला माहीत आहे बायोलॉजीमध्ये 2 शाखा असतात, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. ह्या दोघांना इक्वल वेटेज आहे. 45-45 प्रश्न. कारण एकूण प्रश्नांची संख्या असते 180. त्यापैकी 90 प्रश्न हे बायोलॉजीचे आहेत, 45 प्रश्न बॉटनीतले आणि 45 प्रश्न झुलॉजीचे. पण हे खरंच आहे का? खरंच राबवलं गेलं का? तर एक लक्षात घ्या, आत्तापर्यंतचं जर ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर मॅक्झिमम क्वेश्चन हे बॉटनीमधले आलेत आणि 11वीमधले आहेत. म्हणून 11वीला गांभीर्याने घ्यायचं आहे. मी एवढंच म्हणेन. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या क्लासतर्फे स्वागत. आणि आपण जे चॅप्टर आहेत प्रत्येक चॅप्टर आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. त्याचे तुम्हाला स्टडी मटेरियल दिलं जाईल. सध्या जे उपलब्ध माध्यम आहे त्या माध्यमातून आपण संवाद साधतो आहे. तर सो वन्स अगेन वेलकम टू ऑल ऑफ यू अँड आय विल स्टार्ट टुडे द ॲक्च्युअल चॅप्टर. मी एक असा चॅप्टर घेतो की जो तुम्हाला आजूबाजूला पाहायला लागेल. आणि त्या चॅप्टरचं नाव आहे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. व्हॉट इज द नेम? द मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट. मी थोडंसं सिक्वेन्स न घेता थोडंसं वेगळा चॅप्टर घेतो आहे. कारण तुम्ही नवीन आहात, तुम्हाला आजूबाजूला पाहायला लागेल आणि समजायला लवकर जाईल. मग हा नाव आहे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. का इम्पॉर्टंट आहे? कारण दरवर्षीचा जर नीटचा परीक्षेचा किंवा पूर्वीची AIPMTचा इतिहास पाहिला तर या चॅप्टरवर 3 ते 4 क्वेश्चन हमखास विचारले जातात. कधीकधी 5 प्रश्नही विचारले गेलेले आहेत. आणि या चॅप्टर हा पूर्णपणे एक्झाम्पल ओरिएंटेड चॅप्टर आहे. उदाहरणं जास्त आहेत. आणि पुन्हा क्लिअर करतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना बॉटनी हे थोडासा भाग अवघड जायला लागतो कारण वनस्पती पाहिलेल्या नसतात. पण आपल्याला आता इथून पुढे पाहावं लागेल. आणि माझा प्रयत्न असा असतो की क्लासेसमध्ये जेवढे सॅम्पल दाखवता येतील तेवढं दाखवणं. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या वनस्पती माहिती आजूबाजूलाच असतात आपल्या. आणि कमीत कमी NCERTमधली एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवावीच लागतील. So let's start the morphology of flowering plant. Look at here. Before going to start this chapter, तुम्हाला एक थोडंसं नॉलेज. तुम्हाला कल्पना आहे ही आपली सजीव सृष्टी ज्याला आपण लिव्हिंग वर्ल्ड म्हणतो. या लिव्हिंग वर्ल्डला वेगवेगळ्या क्लासिफिकेशनच्या सिस्टीम केल्या गेल्या. त्यामध्ये एक जगप्रसिद्ध क्लासिफिकेशनची सिस्टीम आहे जिचं नाव आहे 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. किती? 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि ही सिस्टीम बायोलॉजिकल क्लासिफिकेशन चॅप्टरमध्ये येणार आहेत. आय विल टेक दॅट इन अ डिटेल लेटर ऑन.
मग या 5 किंगडम सिस्टीममध्ये मी एवढंच म्हणेन, R.H. विटाकरनी मांडलेली सिस्टीम आहे. द सायंटिस्ट R.H. विटाकर पुट फोर्थ 5 किंगडम सिस्टीम. त्यांनी संपूर्ण लाईफ फॉर्मला 5 किंगडममध्ये डिव्हाइड केलं. त्यामधला पहिला किंगडम आहे मोनेरा, दुसरा किंगडम आहे प्रोटिस्टा, तिसरा किंगडम आहे फंगाय, चौथा किंगडम आहे प्लांटी आणि 5वा किंगडम आहे ॲनिमॅलिया. सर्व बॅक्टेरियासारखे सजीव ज्यांना आपण जीवाणू म्हणतोय, ज्यांची पेशीची रचना साधी आहे, प्रोकॅरियोट आहेत, ते मोनेरामध्ये जात आहेत. मी हे का घेतोय? कारण आपल्याला फ्लॉवरिंग प्लांट नेमकं कुठे येत आहेत पाहायचं आहे. सो मोनेरा हा प्रिमिटिव्ह झाला. त्यानंतर एकपेशीय सजीवांचा प्रोटिस्टा आहे. फंगायमध्ये बुरशींचा समावेश होतो. तर यानंतर ॲनिमॅलियामध्ये सर्व ॲनिमल्स येतात. सो द फ्लॉवरिंग प्लांट्स बिलॉंग टू किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटीमध्ये फ्लॉवरिंग प्लांट्स येतात आणि किंगडम प्लांटी जे आहे ती 5 गटामध्ये डिव्हाइड झालेली आहे. सो द प्लांट किंगडम or kingdom plantae, it includes how many divisions? यामध्ये एकूण 5 आहेत. याला मी लिहिताना लिहित असतो ABP गा. So the kingdom plantae or plant kingdom is again divided into 2 sub kingdom. एक असतो क्रिप्टोगॅमी आणि दुसरा असतो फेनोरोगॅमी. C फॉर क्रिप्टोगॅमी अँड P फॉर फेनोरोगॅमी. हे 2 सब किंगडम आहेत. हे एक प्लांट किंगडम नावाचा सेपरेट चॅप्टर आहे, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाऊयात. इथं मेन काय, इथं A म्हणजे अल्गी आहे, सर्वात पहिला गट अल्गी शैवाळ. दुसरा गट हा ब्रायोफाईट आहे. तिसरा गट हा टेरिडोफाईट नावाचा गट आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे फर्न येतात. जी फॉर जिम्नोस्पर्म, हे बिया असलेल्या पहिल्या वनस्पती आहेत. आणि सगळ्या शेवटी एन्जिओस्पर्म. हे मी का घेतोय तर इथं लक्षात घ्या, किंगडम प्लांटीमध्ये सगळ्यात शेवटी कुठला गट आहे? एन्जिओस्पर्म. एन्जिओस्पर्म इज अ टेक्निकल वर्ड. हा टेक्निकल शब्द आहे जो कशासाठी वापरला गेला? फ्लॉवरिंग प्लांटसाठी. आपल्या धड्याचं टायटल आहे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. द टायटल ऑफ अवर चॅप्टर इज अ मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. लुक ॲट हिअर. फ्लॉवरिंग प्लांटचं तर तुमच्या लक्षात आलं असेल, अशा वनस्पती ज्यांना फुले येतात. द प्लांट दॅट बियर फ्लावर्स आर नोन ॲज फ्लॉवरिंग प्लांट अँड ऑल फ्लॉवरिंग प्लांट, सर्वच फ्लॉवरिंग प्लांट कशामध्ये समावेश आहेत? या सर्वांना दर्शवणारा शब्द, दर्शवणारा गट इज एन्जिओस्पर्म. सो एन्जिओस्पर्म्स आर नथिंग बट फ्लॉवरिंग प्लांट. म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट हे एन्जिओस्पर्म या वनस्पतीच्या गटामध्ये येतात. फ्लॉवरिंग प्लांट्स आर ऑल्सो नोन ॲज अँथोफाईट. आणि एक मजा आहे, बायोलॉजीची मजा काय, बरेचसे आपले शब्द हे ग्रीक किंवा लॅटिन भाषेमधनं घेतलेले आहेत. मोस्ट ऑफ द अवर टर्म्स हॅव बीन टेकन फ्रॉम ग्रीक ऑर लॅटिन लँग्वेज. अँड व्हॉट इज अवर हिअर? वी हॅव टू स्प्लिट दॅम. जर त्यांना आपण स्प्लिट करत गेलो तर आपल्याला अर्थ समजायला लागेल. हा शब्द आहे अँथोफाईट्स. म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट हे एन्जिओस्पर्मच आहेत आणि फ्लॉवरिंग प्लांटला दुसरा शब्द काय? अँथोफाईट्स. अँथॉज म्हणजे फ्लावर आणि फाईट स्टँड्स फॉर प्लांट. म्हणजे याचा अर्थ फ्लॉवरिंग प्लांटला हा पर्यायी शब्द आहे. आणि सर्व फ्लॉवरिंग प्लांट हे एन्जिओस्पर्म आहे, जे किंगडम प्लांटीमध्ये सगळ्यात शेवटी आले. जर उत्क्रांती घडली तर उत्क्रांती या दिशेने घडलेली आहे. सर्वात पहिल्यांदा अल्गी आल्या, नंतर ब्रायोफाईट, later on pteridophyte, later on again gymnosperm and finally angiosperm. सो आज मी तिला सगळ्यात पृथ्वीवर ह्या मॉडर्न प्लांट्स आहेत, हे एन्जिओस्पर्म आहे. मला हे का सांगायचं होतं, कारण आपण कुठं आहोत नेमकं? आपलं फ्लॉवरिंग प्लांट हे एन्जिओस्पर्म आहे. आणि एन्जिओस्पर्म काय आहे? इट इज अ हायली इव्हॉल्व ग्रुप. इव्हॉल्वड म्हणजे प्रगत झालेला. मी आत्ताच म्हणलो इव्होल्युशन, उत्क्रांतीच्या दृष्टीनं अल्गी आर द प्रिमिटिव्ह प्लांट, त्यानंतर ब्रायोफाईट, नेक्स्ट टू दॅट टेरिडोफाईट, टू दॅट जिम्नोस्पर्म, अँड टुडे द एंटायर अर्थ इज डॉमिनेटेड बाय एन्जिओस्पर्म.
आपल्या पृथ्वीवर सगळ्यात जास्त साम्राज्य कोणाचं आहे तर एन्जिओस्पर्मचं आहे. अँड द एन्जिओस्पर्म रिप्रेझेंट द लार्जेस्ट ग्रुप ऑफ किंगडम प्लांटी. या प्लांट किंगडममध्ये हा सर्वात मोठा ग्रुप आहे. का? बिकॉज इट इन्क्लूड मोस्ट नंबर ऑफ स्पेसीज मोर दॅन 3 lakhs. 3 लाखापेक्षा जास्त प्रजाती ज्या नोंद केलेल्या आहेत. आणखी नोंद चालूच आहे. ही निरंतर प्रक्रिया असते. सो इट इन्क्लूड, ज्यामध्ये संख्या जास्त आहे तो लार्जेस्टच राहणार. सो इट इज द लार्जेस्ट ग्रुप ऑफ किंगडम प्लांटी. हे कळालं? हायली इव्हॉल्व का? सर्वात प्रगत आहे, सर्वात उत्क्रांत गट आहे. डॉमिनंट ग्रुप सुद्धा म्हटलं जातं. एन्जिओस्पर्म और फ्लावरिंग प्लांट रिप्रेझेंट डॉमिनंट ग्रुप. डॉमिनंट याचा अर्थ ज्याची संख्या जास्त त्याचा प्रभाव असतो. हे पृथ्वीवर दे आर फाउंड एव्हरीवेअर ऑन अर्थ सरफेस. पृथ्वी तलावर हे सगळीकडे पाहायला मिळतात. सो दे आर डॉमिनंट, हायली इव्हॉल्वड आणि इट रिप्रेझेंट मोस्ट डायव्हर्स ग्रुप ऑफ किंगडम प्लांटी. जे फ्लावरिंग प्लांट आहेत, पुष्पधारी वनस्पती आहेत, या सर्वांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांच्यामधली विविधता देखील खूप जास्त आहे. फार दूर जायची गरज नाही. लुक ॲट द सराउंडिंग ऑफ अस. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तिथं नाना विविध प्रकारच्या वनस्पती आहेत ज्यांना फुलं येत आहेत. काही छोटी छोटी गवतं आहेत, काही छोटे छोटे वनस्पती आहेत, काही खूप मोठे वृक्ष आहेत. ट्रीज आर देअर, श्रब्स ऑल्सो देअर, क्लाइंबर, ट्वायनर, लायनाज. म्हणजे आपल्या आजूबाजूला खूप अशा विविध वनस्पती आहेत. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे. दॅट्स वाय या किंगडम प्लांटीमध्ये सगळ्यात विविधता असलेला ग्रुप म्हणजे एन्जिओस्पर्म आहे. म्हणून एन्जिओस्पर्म म्हणजे फ्लावरिंग प्लांट, अँथोफाइट, जे हायली इव्हॉल्व आहेत, डॉमिनंट ग्रुप ऑफ किंगडम प्लांटी आहेत, सगळ्यात जास्त विविधता आहे. वन लाईन अबाउट यू. पृथ्वी तलावर उत्क्रांती होताना हे पृथ्वीवर कधी अवतरले? व्हॉट इज द ओरिजिन ऑफ एन्जिओस्पर्म? फ्लावरिंग प्लांट केव्हा आले? दे हॅव बीन ओरिजिनेटेड अबाउट 120 मिलियन्स इयर ॲगो. 120 मिलियन. 1 मिलियन म्हणजे दशलक्ष, 10 लाख. सो 120 मिलियन इयर्स ॲगो दे हॅव बीन ओरिजिनेटेड. पृथ्वी तलावर हे 120 दशलक्ष वर्षापूर्वी आलेले आहेत. जसं की डायनासोरचा पिरियड होता ज्याला जुरासिक पिरियड म्हणतात, त्यानंतर एन्जिओस्पर्म सुरुवात झाले. ते क्रिटॅशियस नावाचा पिरियड आहे, त्या कालखंडामध्ये पृथ्वीवर आलेले आहेत. हे झालं थोडक्यात फ्लावरिंग प्लांट. म्हणून लक्षात ठेवा, फुले येणाऱ्या वनस्पती फ्लावरिंग प्लांट आहेत. ते एन्जिओस्पर्म दर्शवतात, जो किंगडम प्लांटीमधला सर्वात विकसित असलेला ग्रुप आहे. त्यानंतर इकडे या की ह्या टायटलमध्ये मॉर्फॉलॉजी. ॲक्च्युअली मॉर्फॉलॉजी ही बायोलॉजीमधली एक बेसिक ब्रांच आहे. The branch of biology that deals with the study of form and structure of organism. जीवशास्त्राची अशी शाखा ज्यामध्ये सजीवाचं स्वरूप आणि त्याची गुणधर्म स्टडी केली जातात. आय होप यू आर गेटिंग. द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फॉर्म अँड स्ट्रक्चर. प्रत्येक सजीवाला बाहेरून काही गुणधर्म आहेत, काही अंतर्गतही असतात, त्याला डिसेक्शन करावं लागतं. म्हणून मी सिम्पली म्हणतोय द स्टडी ऑफ विच फीचर? द स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स ऑफ ऑर्गॅनिझम. सजीवांच्या बाह्य गुणांचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे मॉर्फॉलॉजी. मग हे आपलं टायटल काय? मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट. म्हणजे आपल्याला फुले येणाऱ्या वनस्पती, फ्लावर बिअरिंग प्लांटची बाह्य गुणधर्म काय काय आहेत. देअर एक्सटर्नल फीचर मेनली. इट डझंट मीन दॅट इंटरनल फीचर्स आर नॉट हिअर. याचा असाही अर्थ आहे मोस्टली बाह्य गुणधर्म आणि इंटरनल फीचर असतील म्हणजे अंतर्गत कॅरेक्टर असतील, त्यासाठी आपल्याकडे पुन्हा स्पेशल ब्रांच आहे, तिचं नाव आहे ॲनाटॉमी. आणि आपल्या सिलेबसमध्ये ॲनाटॉमी पण आहे. द ॲनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट. तिथं काय असेल? त्या प्लांटच्या, फ्लावरिंग प्लांटची रूट असतील, स्टेम आहे, लीफ आहे, फ्लावर आहे, फ्रूट आहे, यांची अंतर्गत रचना पाहणार आहोत. तर इथं मेनली लक्षात घ्या, मॉर्फॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर, फ्लावर आणि कुणाची पाहिजे? फ्लावरिंग प्लांट. सो लेट स्टार्ट विथ अ टिपिकल फ्लावरिंग प्लांट.
या टॉपिकची सुरुवातच आपण एका टिपिकल फ्लावरिंग प्लांट करतोय. आजूबाजूला कुठलंही उदाहरण पहा. टेक ॲन एक्झाम्पल ऑफ जास्वंद फ्लावर. जास्वंद सर्वांना माहीत आहे. चायना रोज पहा, गुलाब पहा, हे तुम्ही पाहिलेल्या वनस्पती आहेत. ते सुद्धा फ्लावरिंग प्लांट आहे. आणि टिपिकल, जेव्हा जेव्हा मी टिपिकल हा शब्द घेईन याचा अर्थ काय, टेकन ॲज अ एक्झाम्पल, नमुना. टिपिकल आला की समजायचं त्यामध्ये सर्व बाबींचा समावेश आहे. अ फ्लावरिंग प्लांट हॅव्हिंग ऑल पॉसिबल कंडिशन, असं वनस्पती ज्याला सर्व कंडिशन आहे त्याला टिपिकल फ्लावरिंग प्लांट म्हणा. कुठल्याही फ्लावरिंग प्लांटमध्ये जी मेन बॉडी आहे त्यामध्ये मध्यभागी काय असतो, सेंट्रल ॲक्सिस असतो. ईच प्लांट हॅज सेंट्रल ॲक्सिस. लुक ॲट हिअर, आय हॅव ब्रॉट वन सॅम्पल. हे एक सॅम्पल आहे फ्लावरिंग प्लांटचं. आय एम होल्डिंग अ सॅम्पल इन द सेंटर. बघा या ठिकाणी हे पूर्ण एक फ्लावरिंग प्लांट आहे. याला फुलं आहेत या बाजूला, हे सर्व फ्लावर आहेत. मग हे फ्लावरिंग प्लांट आहे आणि याच्या हा मधला काय आहे, सेंट्रल ॲक्सिस आहे. सो सेंट्रल ॲक्सिस और प्लांट बॉडी जी म्हणतोय ना मधली, द सेंट्रल ॲक्सिस इज नोन ॲज अ प्लांट ॲक्सिस. अँड दिस प्लांट ॲक्सिस इज डिवाइड इन टू 2 पार्ट. हा वनस्पतीचा सेंट्रल ॲक्सिस 2 भागामध्ये विभागला जातो. एक भाग हा एरियल आहे आणि एक आहे अंडरग्राउंड. दिस इज अ अंडरग्राउंड पोर्शन and here is a aerial portion. The plant axis is mainly differentiated into 2 parts, root system and shoot system. म्हणजे मी काय म्हणतो, हा ॲक्सिस याचे 2 भाग झाले. द पार्ट दॅट अंडर द सॉईल अँड द पार्ट दॅट अबोव द सॉईल. हा इथून वरचा भाग जमिनीच्या वर आहे, हा इथून खाली आहे. द अंडरग्राउंड पार्ट रिप्रेझेंट रूट सिस्टीम. जो जमिनीच्या खाली असतो तो रूट सिस्टीम दाखवतोय. अँड द पार्ट दॅट लाईज अबोव द सॉईल रिप्रेझेंट शूट सिस्टीम. म्हणजे या फ्लावरिंग प्लांटमध्ये इथून खालचा भाग रूट सिस्टीम आला, इथून सर्व वरचा भाग शूट सिस्टीम आहे. मग प्रश्न पुढचा आहे की रूट सिस्टीम कशाने बनलेली आहे, काय काय असतं रूट सिस्टीममध्ये. द रूट सिस्टीम, नो डाऊट इट इज अंडरग्राउंड ॲज इट लाईज बिलो द सॉईल. ते जमिनीच्या खाली आहे म्हणून ते अंडरग्राउंड सिस्टीम आहे. आणि सिस्टीम म्हणल्यावर एक गोष्ट नसतं, यामध्ये एक मुख्य रूट असतं. दिस इज अ मेन रूट. सो रूट सिस्टीम इन्क्लूड मेन रूट आणि त्यावर येणारे हे सर्व लॅटरल रूट्स आहेत. सो लुक ॲट हिअर, हे अगेन दिस इज अ मेन रूट. हे मेन रूट आहे मध्यभागी आणि यावर येणारे हे सर्व लॅटरल रूट्स आहेत. म्हणून रूट सिस्टीम इन्क्लूड ऑर इट इज अ मेडअप ऑफ. रूट सिस्टीममध्ये काय काय येतं, मुख्य मूळ, मेन रूट ॲज वेल ॲज लॅटरल रूट्स. हे मेन रूट आणि लॅटरल रूट या सर्वांना मिळून काय झाली, ही रूट सिस्टीम झाली. पण प्रश्न पुढे आहे, लुक ॲट हिअर. हे लॅटरल रूट आहेत आणि हे मेन रूट आहे. मेन रूट आकारानं थोडंसं मोठं आहे ॲज कम्पेअर टू लॅटरल रूट, परंतु हे दोघांचं स्ट्रक्चर सारखं आहे, फक्त साईज वेगळी आहे. द मेन रूट इज अ क्वाईट लार्जर इन साईज ॲज कम्पेअर टू लॅटरल रूट. लॅटरल रूटच्या तुलनेमध्ये मुख्य रूट हे थोडंसं मोठं आहे. अदरवाईज दोघांचं स्ट्रक्चर जर याला कट करून पाहिलं तर सेम असतं. मग दे आर स्ट्रक्चरली सिमिलर. लुक ॲट व्हॉट आय हॅव रिटन हिअर. दे आर स्ट्रक्चरली सिमिलर. म्हणून जे स्ट्रक्चरली सिमिलर असतात त्याला होमोजिनस असं म्हटलं जातं. म्हणून रूट सिस्टीम कळतं आहे. रूट सिस्टीम कशाने बनलेली आहे, मेन रूट आणि लॅटरल रूट्स, किंवा मेन रूट आणि त्याचे ब्रांचेस विच आर कॉल लॅटरल रूट. लॅटरल रूट आणि मेन रूट हे स्ट्रक्चरली सिमिलर असतात म्हणून आपली रूट सिस्टीम ही होमोजिनस आहे. 2 important word, it is underground and homogeneous. Look at the shoot system. The shoot system which is above the soil, that's why aerial, not that aerial, ते washing powder नाही आहे इथं. aerial याचा अर्थ above the soil, एअरमध्ये आहे. मग शूट सिस्टीममध्ये कशाचा समावेश आहे, लुक ॲट दिस प्लांट. हे मध्यभागी प्लांट ॲक्सिस आहे ना, याला आपण आता मेन स्टेम म्हणतो. दीज आर ब्रांचेस, ह्या फांद्या आहेत, या फांद्यावर हे पानं आहेत. दीज आर लीव्ज. लीव्जसोबत इथं दिसत असतील बघा पांढरी पांढरी फुलं आहेत. मग
शूट जे आहे, शूट म्हणजे काय, जो जमिनीच्या वर पूर्ण भाग, हा इथून एवढा संपूर्ण भाग म्हणजे शूट आहे आणि याला शूट सिस्टीम म्हणतो. शूट सिस्टीममध्ये मेन स्टेम येतं, त्यांच्या फांद्या येतात, लिव्ज येतात, फ्लावर्स आणि फ्रूट्स येतात. मग माझा पुन्हा प्रश्न आहे, बघा याकडे व्यवस्थित. हे जे स्टेम आणि फांद्या यामध्ये साम्य आहे. स्टेम आणि ब्रांचेस दे आर सिमिलर इन स्ट्रक्चर, पण बाकीचे काय, द स्ट्रक्चर ऑफ स्टेम, ह्या स्टेमचं स्ट्रक्चर, लीफचं स्ट्रक्चर, फ्लावरचं आणि फ्रूटचं स्ट्रक्चर हे वेगवेगळं आहे. दे आर स्ट्रक्चरली डिफरंट, त्यांची रचना वेगळी आहे. म्हणून ही सिस्टीम कशाने बनलेली आहे? इज इट होमोजिनस ऑर हेट्रोजिनस? इट इज हेट्रोजिनस. व्हेनेवर हेट्रो अँड होमो इज देअर, हा होमो म्हणजे सारखं, सिमिलर, आणि हेट्रो म्हणजे डिफरंट. ही वेगवेगळ्या अवयवांनी बनली म्हणून हेट्रोजिनस आहे. आणि मला वाटतं हे पुरेसं आहे. द शूट सिस्टीम इज एरियल, इट इज मेड अप ऑफ डिफरंट पार्ट, दॅट्स वाय इट इज हेट्रोजिनस. मग यामध्येही आणखी क्लिअर करतोय, कोणते दोन भाग सारखे असतील स्ट्रक्चरली, तर हा मेन स्टेम आणि यांच्या ब्रांचेस यांना जर आपण कट केलं तर दे आर स्ट्रक्चरली सिमिलर. परंतु लिव्ज, फ्लावर्स, फ्रूट अँड स्टेम डिफर इन स्ट्रक्चर. दॅट्स अबाउट द प्लांट ॲक्सिस. म्हणून हा प्लांट ॲक्सिस झाला, त्याचे दोन भाग झाले, आणि फ्लावरिंग प्लांट. मग हे फ्लावरिंग प्लांटमध्ये बघा, कुठल्याही फ्लावरिंग प्लांट, अ टिपिकल फ्लावरिंग प्लांट हॅव्हिंग प्लांट्स लाईक, याच्यामध्ये 5 महत्त्वाचे भाग आहेत. Each flowering plant, that is anthophyte or angiosperm, has 5 different parts, namely RSL. मला नेहमी RSL म्हणायची सवय आहे. RSL, R for root, S for stem, L for leaves, flowers आणि fruit. हे 5 ऑर्गन आहे. हे पंचम पार्ट आहे, 5 स्ट्रक्चर आहे. मग हे रूट, स्टेम, लिव्ज, फ्लावर्स आणि फ्रूट्स झाले. हे वेगवेगळ्या प्रकारची 5 स्ट्रक्चर आहे. मग फ्लावरिंग प्लांटमधले हे 5ही भाग पुन्हा आपण वेगवेगळ्या गटामध्ये टाकू शकतो. सो ऑल द प्लांट पार्ट्स आर ब्रॉडली डिव्हायडेड इन टू 2 ग्रुप्स मेनली. कुठले 2 ग्रुप आहेत बघूयात या ठिकाणी. सो प्लांट पार्ट, द प्लांट पार्ट्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इन टू 2 groups. One is known as what? Vegetative organ, and another group is known as a reproductive organ. हे जे फ्लावरिंग प्लांटचे आहेत, so all the plant parts, they are divided into 2 main groups or 2 main organs. One is known as a vegetative organ, आणि another group and another groups represent reproductive organ. जे आत्ताच म्हणालो 5 डिफरंट ऑर्गन्स आर देअर, ते 2 गटांमध्ये टाकलेले आहेत. कशाच्या आधारे? एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आपण ग्रुप बनवतो, क्लासिफाय करतो, त्यासाठी निकष लागतात. सो व्हॉट इज द क्रायटेरिया हिअर on which basis they are grouped under vegetative organ and reproductive organ? तर या ठिकाणी क्रायटेरिया आहे त्यांचं फंक्शन. ऑन द बेसिस ऑफ देअर रोल, ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन, त्यांचं कार्य काय आहे त्यानुसार हे 2 ऑर्गन आहे. आणि मी पुन्हा क्लिअर करतो, द व्हेजिटेटिव्ह नावाचा हा जो शब्द आहे फक्त आणि फक्त वनस्पतींना लागू होतो, हा ॲनिमल्सच्या बाबतीत येणारच नाही आहे. आपण कधी म्हणत नाही आपल्या शरीराचे हे हात पाय आहेत त्यांना व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणत नाही, बॉडी पार्ट्स म्हणतो. सो व्हॉट आर व्हेजिटेटिव्ह ऑर्गन? लुक ॲट मी व्हॉट आय एम सेइंग. वनस्पतीचे जे अवयव व्हायटल फंक्शनसाठी मदत करत आहेत, द पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी दॅट टेक पार्ट इन व्हायटल फंक्शन्स, द पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी दॅट इन्व्हॉल्वड इन व्हायटल फंक्शन्स लाईक ग्रोथ अँड न्यूट्रिशन. वनस्पतीचे जे भाग ग्रोथ आणि न्यूट्रिशन सारख्या फंक्शनला मदत करत आहेत त्यांना आपण व्हेजिटेटिव्ह ऑर्गन म्हणतोय. कळतंय? द पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी दॅट इन्व्हॉल्व इन व्हॉट? व्हायटल फंक्शन. व्हायटल म्हणजे सजीवाशी संबंधित. आणि तुम्हाला माहीत आहे वाढ,
द ग्रोथ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फीचर. ग्रोथ व्हायचं असेल तर रूटला वॉटर आणि मिनरल ॲब्सॉर्ब करावे लागतील, ते स्टेम मार्फत वहन केले जातील, लिव्जमध्ये अन्न तयार होतं. म्हणून असे अवयव आहेत की जे व्हायटल फंक्शनला मदत करत आहेत. सिम्पली यू रिमेंबर द पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी दॅट इन्व्हॉल्वड इन व्हायटल फंक्शन, स्पेशली ग्रोथ, नरिशमेंट और न्यूट्रिशन. द प्रोसेस ऑफ टेकिंग द फूड मटेरियल इज नोन ॲज न्यूट्रिशन. आणि यासाठी मदत करणारे तीनच व्हेजिटेटिव्ह ऑर्गन आहेत. म्हणून फ्लावरिंग प्लांटमध्ये आर, एस आणि यल हे तीन व्हेजिटेटिव्ह ऑर्गन आहेत. आय एम रिपीटिंग अगेन, आर, एस, यल, दॅट इज रूट, स्टेम अँड लीफ आर द व्हेजिटेटिव्ह ऑर्गन. का? बघा, रूटचं फंक्शन आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल, स्टेमचं फंक्शन असतं कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल अँड फूड, लीफचं काम आहे अन्न निर्माण करणारे. म्हणून हे कशाशी निगडीत आहेत? व्हायटल फंक्शनशी. याउलट ऑन द अदर हँड, लुक ॲट देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणजे काय? त्या नावात उत्तर आहे, द ऑर्गन्स दॅट टेक पार्ट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. जे भाग, द पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी, वनस्पतीचे जे अवयव सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सहभागी आहे, त्यांचा रोल रिप्रोडक्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू जनरेशन, फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल. सच ऑर्गन्स आर कॉल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि असं एकच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, दॅट इज अ फ्लावर. सो फ्लावर रिप्रेझेंट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि जेव्हा जेव्हा फ्लावर हा शब्द आला की त्याला दुसरा एक शब्द येतो. वेन एव्हर फ्लावर इज देअर, इट इज ऑल्सो नोन ॲज अ फ्लोरल ऑर्गन. फ्लोरल, फ्लावर, फोलियर वेगळं आणि फ्लोरल वेगळं. इथं मी फ्लोरल म्हणतोय. इट इज ऑल्सो नोन ॲज फ्लोरल ऑर्गन. सो व्हॉट इज द व्हेजिटेटिव्ह ऑर्गन? व्हॉट आर द व्हेजिटेटिव्ह ऑर्गन हिअर? रूट, स्टेम अँड लीव्ज. अँड व्हॉट इज द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन? फ्लावर इट सेल्फ रिप्रेझेंट व्हेजिटेटिव्ह ऑर्गन. आणि तुम्हाला कल्पना आहे, फुलामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम नावाचे रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल आहेत. म्हणून फ्लावर हे कशाची जागा आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शनची. म्हणून हे सुरुवात झाली. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? वी हॅव टू स्टडी इन अ डिटेल द मॉर्फॉलॉजी ऑफ रूट. त्या रूटची मॉर्फॉलॉजी काय, त्याचे कॅरेक्टर्स काय, मॉडिफिकेशन काही झालेली आहेत का स्पेशल फंक्शन करण्यासाठी, त्याचप्रमाणे स्टेमची मॉर्फॉलॉजी, लीफची मॉर्फॉलॉजी आणि सर्वात शेवटी फ्लावरची मॉर्फॉलॉजी डिटेलमध्ये आहे. आणि या फ्लावरचं रूपांतर नंतर फ्रुट्समध्ये होतं ज्यामध्ये बिया आहेत. सो वी हॅव टू स्टडी द मॉर्फॉलॉजी ऑफ रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर, फ्रुट्स अँड सीड अंडर दिस चॅप्टर. सो यामधलं पहिला आणि सर्वात महत्त्वाचा अवयव आहे